मला आज पण ते दिवस माहिती आहे जेव्हा माझा मित्र ब्रेकअपमुळे डिप्रेस असायचा. तो मला सांगायचा की तो रोज चालायचा आणि एका जागेवर जाऊन बसायचा, एका दत्त टेकडीवर. तिथून तो एका तळ्याला बघायचा आणि त्याच्या लाईफच्या सॅड गोष्टींची आठवण काढायचा. आणि काही दिवसानंतर त्याच्या मनात विचार आला की त्याला त्याच्या लाईफला परत घ्यायचं आहे. आणि तेव्हापासून अजूनपर्यंत तो खूपशा गोष्टीत बदलला आहे. पण आधी तो असा नव्हता. त्याला त्याची लाईफ कंट्रोल करायची, त्याला त्याचा दिवस कंट्रोल करायचा, त्याला अर्जेस कंट्रोल करायची, त्याचा मन कंट्रोल करायचा. आणि तुमच्यामधून खूपशा जणांसोबत या गोष्टी होत असतील. तो विचार करायचा, उद्यापासून मी बदलेन, हे करेन, ते करेन, आणि त्याच्याकडून काहीच नाही व्हायचं. तो डेली डोपामाइन कंझ्युम करून फोन कंझ्युम करून सगळं कंझ्युम करून त्याला वाटायचं की माझा उद्याचा दिवस मोस्ट प्रोडक्टिव्ह दिवस असणार. पण असं कधीच नाही व्हायचं, कारण तो कधी त्याच्या लाईफला कंट्रोलमध्ये नाही घ्यायचा. आणि मोस्ट प्रोबॅबली तुमच्यासोबत पण हेच होत असेल. तर आज मी तुम्हाला 3 वेज सांगणार आहे ज्याने तुम्ही या वर्षात तुमच्या लाईफला हातात घेऊन कंट्रोल करणार. हातात घेऊन तुम्ही जी ॲक्टिव्हिटीज करणार ती तुमची कॉन्शियसली असणार. तुम्ही जे गोल्स बनवणार ते तुमचे आपले असतील. तुम्ही काहीही कराल ते स्वतःच्या मर्जीने कराल. तर नंबर 1, स्टॉप मेकिंग स्क्रीन युअर लाईफ. स्क्रीनने काय अर्थ आहे तर स्क्रीन म्हणजे मोबाईल फोन, टी व्ही, कॉम्प्युटर, कोणत्याही प्रकारची स्क्रीन डिव्हायसेस. कारण स्क्रीन डिव्हायसेस तुमच्याकडून तुमची मॅस्क्युलिनिटी हिरावून घेतात. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, तुम्ही लास्ट टाईम स्वतःच्या मर्जीने सनसेट होताना किंवा सनराईज होताना कधी बघितलेलं? चुकून नाही, स्वतःच्या मर्जीने. मोस्ट प्रोबॅबली तुम्ही 6-7 वर्षा अगोदर बघितलं असणार. म्हणजे विचार करा की तुम्ही किती स्क्रीन डिपेंडेंट झाला आहात. म्हणजे विचार करा, तुम्हाला ज्या कामासाठी या जगात पाठवलं आहे तुम्ही तेच नाही करत. तुम्ही नेचरशी अजिबात कनेक्ट नाही आहात. तुम्हाला पण वाटत असेल की एवढी वर्षे इतक्या पटापट कशी गेली. बिकॉज दिस इज ऑल ड्यू टू स्क्रीन. सो यू नीड टू स्टॉप मेकिंग स्क्रीन युअर लाईफ. नंबर 2, मेक अ गोल कार्ड टुडे. ही माझी वन ऑफ द बेस्ट ॲक्शनेबल ॲडवाईस असेल या व्हिडिओची. व्हिडिओ बंद केल्यावर यू शुड स्टार्ट मेकिंग ऑन अ गोल कार्ड. गोल कार्ड काय असतो तर गोल कार्ड म्हणजे एक कार्ड असतो ज्यावर तुम्ही तुमचे गोल्स लिहिता. माझ्या मित्राने एक गोल बनवून गोल कार्ड बनवलेलं. त्याने त्यावर लिहिलेलं की मी या एक्सरसाइज केल्यावर माझे ॲब्स विजिबल होतील. आणि त्याची झाली. कारण तुमच्या हातात रिझल्ट नसतो, तुमच्या हातात असतो तुम्ही वर्क किती पुट ऑन केलं आहे. अँड लास्ट नंबर इज वर्किंग आउट. वर्किंग आउट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स फॉर मॅन. एका मॅनसाठी जितकं गरजेचं श्वास घेणं आहे तितकंच गरजेचं वर्कआउटसुद्धा आहे. कारण लेट अस बी ऑनेस्ट, एका पुरुषाला वर्कआउट करण्याची अगोदर गरज नसायची. आजपासून तुम्ही 400 वर्ष आधी जरी गेलात तरी एका पुरुषाला वर्कआउट करायची कधी गरज नसायची. कारण जितके पण काम असायचे ते हार्ड लेबलवालेच असायचे आणि 99% लोक तेच करायचे. पण आज आपली लाईफ इतकी कम्फर्टेबल असूनसुद्धा आपण फिजिकली फिट नाही आहोत. तर वर्कआउट करणं इज सो इम्पॉर्टंट. अँड आय डोंट इवन कन्सिडर यू ॲज अ मॅन जर तुम्ही वर्कआउट नाही करत, अनलेस तुम्हाला कोणती फिजिकल डिसॅबिलिटी आहे. पण जर तुम्ही एक हेल्दी पुरुष आहात तर वर्कआउट इज सो नेसेसरी. तर होम वर्कआउट करू शकता तर होम वर्कआउट करा, जिमला जाऊ शकता तर जिमला जा. तर आजसाठी इतकंच. स्टे स्ट्रॉंग.